जिल्हा नांद्रा मधला पहिला विद्यार्थी सिलेक्ट होणार होता तो त्याने त्या चेंज करा त्याला पहिले गावमा पंचकृषीमा विषय होता लाईन लाईट लोक पहिले जिल्ह्याची आता लाईन गिन काही बंद की एजंट पद्धत सगळे बंद करता की त्याने नांद्रा मध्ये असा 2024 मातेला वय बसरांत नाही लोकसले कोरोना घातक करणार सगळ्यांनी ठरणार पण बिचारना भविष्याले तो कोरोना उजाडणे देणार ठरणार तो सांगेस कसं काय ठरणार तर सगळ्याचे जोरदार टाळा वाजा सुनील गुलाबोर से 2 साल के ये काही विषय नाही आहे तर त्याने 2024 मा बीएसएफ आणि 2024 मा सीआरपीएफ दोन्ही पोस्ट दिल्या एक टाइम आम्ही त्याने नोकरीने वाढले होत आणि एक टाइम असा होना की तो ट्रेनिंग करा तर सीआरपीएफ ने ऑर्डर होणी बीएसएफ ने ठीक तो त्याला संघर्ष म्हणून पहिला काही सांगतो मत मत नको काय करतो लय इंटरेस्टिंग कहाणी हा तर मी विकीला शुभेच्छा देश तिने उडता गेले टाकू बोला जय खानदेश नमस्कार अरे नाही बोलतो रे मी 2016 पासून करशी का स्टार्ट करा होता तर आम्ही मित्र वगैरे प्रॅक्टिस करूच मग बरोबर ना सगळ्या मित्र 2016 मा मन एकदम क्लोज फ्रेंड आहेत आपला मंगेश मनीसा आणि रोहित मनीसा इंडियन आर्मी मध्ये त्या दोन्ही लाग घेतात 2017 मा मन जिंदगीने पहिलीच भरती असेल सीआरपीएफ ट्रेडमध्ये तरी मी बिगलर मा मिरिट केलं जाऊ ते पण ओपन कॅटेगरी मा ओबीसी मा मी पात्र होतो पण हाईट मुळे ओपन मा बसलो होतो मिरिट फेल करतील त्यानंतर 2018 मा स्टाफले पेपर पास जाऊ मी परत आरपीएफ ट्रेडमधला पेपर पास जाऊ बीएसएफ ट्रेडमधला पण पेपर पास जाऊ पण तो टाइम इतका वाईट होता तर आपला लागेल पाच आहेत तेच ना लग्न आम्ही लाकड लिहायला गेलो मना हातवर लाकूड पडी घ्यायचा मग मना हात ना या आणखी तुटी घ्यायची काही हातचे पाटा बांधलेला होता तो माझे मेडिकल चेस्ट फेल जाऊ होतो तो व्यायाम वगैरे पण करता नाही काही बीएसएफ ट्रेड म्हणले म्हणजे होणार होतं त्याच्यात 100% सिलेक्शन तरी मेडिकल अनफिट कर दिला त्यानंतर बराच पेपर पास जाऊ मी बीएसएफ ट्रेड म्हणून अजून पेपर पास जाऊ तरी पण मेडिकल अनफिट जाऊ त्याला संघर्ष करू मग एक जरा कोरोना टाइम असं वाटते की आता काही आहे करा नाही बा मग मी कंपनी माता निघतो पुण्याले टाटा मोटर्स ना आपण माहिती नव्हतं आपण त्याकडे अभ्यास वगैरे करत 15 दिवस मी जॉब करा म्हणजे चांगला टाटा मोटर्स ना आपण त्याचं माहीत पडलं की विकीकडे काम करा ना बा टाटा मोटर्स ना मग मला बोला इकडे म्हणे तू बॅग भरीसन म्हणे मी गो तुम्हाला एक तरी बॅग भरीसन गो तुम्हाला आपण त्याचं पुस्तकं लिहिली जातात आणि गाडी मग बसत दिलं की जाय म्हणतो म्हणे घर अभ्यास कर म्हणे मी राहून म्हणून 10-15 दिन मग घरून मी आम्ही 10-15 दिवस म्हणून आपण त्या मग आम्ही गोडाऊन वगैरे तयार करत तरी अभ्यास करू ग्रुप डी ना काही मेहनत लिहिली आम्ही कमी से कम आपण म्हणजे मला एवढी सवय नव्हती अभ्यास नाही आपण त्या सकाळी 3:30 वाजता उठत होतो अभ्यासोबत मी आणि 4 वाजता आम्ही गोडाऊन अभ्यास बसत होतो तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अभ्यास करतो आम्ही कंटिन्यू फक्त जेवण वगैरे ना त्यावेळेस पहिले मला मॅथ वगैरे एवढं कमजोर होतं थोडं बाकीना विषय चांगला होता जो पेपर थोडा करलो मी पण मी रिटले थोडाफार अडथळा आहे तो मॅथ चांगला जोश नाही घ्या त्यानंतर ग्रुप डीना पेपर कॅन्सल घ्या मग मी परत मुंबईला सांगितलं होमगार्डना नंतर आधी काही खरं नाही म्हणतंय होणार नाही पेपर परत होमगार्डना तू 4-5 महिना 6 महिना नोकरी करी मग स्टाफ सिलेक्शनने 2021 भरती मग वय बसतं नाही म्हणा मग 22 भरती होणी ती मन वय होतं 25 वर्ष 1 महिना वय असेल म्हणा ते देवबाने अशी संधी दिली कोरोनाने तर मी 25 वर्ष 2 महिना 25 वर्ष वय भेटणार सूट म्हणजे 2 वर्ष वय सूट भेटणार तेव्हा मला 2 वर्षासाठी वय बसणं परत सीआरपीएफ ट्रेड म्हणणे अडवणी तेव्हा 25 वर्ष ओपन वय ड्रायव्हर ना तर तरी पण 2 वर्ष सूट भेटणार तरी पण 2 महिन्यासाठी वय बसणं मग अभ्यास करा तो मग अजून जोर लायचो आपण त्यामध्ये सकाळी आम्ही इथून ट्रॅव्हल्सवर जाऊ दोन्ही मग अभ्यासले सकाळी 5 वाजता निघतो आम्ही संध्याकाळी येतो पॅसेंजरवर पण मग एक मिनिट पण असा टाइम वेस्ट करूनच आपण त्या पण होती टाइम वेस्ट आम्ही डबाली येत आम्हा आणि त्या वगैरे कोणी पण तर आकाशवाणीवर आम्ही जाऊ ना तो आम्ही कलमास ना असा पेज बनवलं होतं मग त्या रस्ता जरी जाता येताना आम्ही कलमा वगैरे वाचत जाऊ काही IMP आपण त्या पाठांतर येतात पॅसेंजर बसू तो पोर वेगळा बसेल आम्ही वरला सीटवर बसू
त्यांना पाठांतर वगैरे लिहितात सगळं बारीक निरीक गोष्टीच नाही. तो फायदा असाच आहे, दोन्ही म्हणजे एक्सपायर वय माझ्या भरती असल्यापासून मी दोन्ही ठिकाणी सिलेक्शन लिहिलं. मेहनत करत राहा आणि चांगली यश 100% भेटतच. ते मन उदाहरण देखील आणि मी आता म्हण 29 वय चालू आहे, पण मी आता ट्रेनिंग काढली म्हणून 29 वय आणि ते पण पुरे एक्सलेंट इव्हेंट मग काढली म्हणून फक्त मेहनत करीत राहा ना सगळं शक्य होत आहे. ते काय एवढा मोठा माणूस जर आपला सामने आपण ती शून्य त्या माणूस सामने त्या माणूस ना हात धरी समजू चाल ना, तर मी तर सांगेन जिंदगी कोणी मागे पडणार नाही. फक्त मनपासून धरायला पाहिजे, नुसतं वरून तोंडवर गोड बोली समजल त्याच्या मग काही शक्य सगळ्याजण चांगली मेहनत द्या, फक्त 100% नोकरी लागेल. फक्त त्या माणूस ते सोड नका आणि तो माणूस तर सोडा काही नाही, फक्त त्या माणूस हात धरी चला मनपासून 100% सगळ्या नोकरी लागतात म्हणा. ती देखील तरी पण सर विचार करेल की बाबा तू कसं काही नोकरी लागणार म्हणे. सर म्हणजे एक नाही 2 नोकऱ्या लिहिले म्हणतो मी बोल रहे नाही ना बोलणार काय वाटत ज्या टाइमले अपयशच ना कोणतरी खंबीर व्यक्ती पाहिजे. मी तसेच सगळ्यांना सपोर्ट करत नेहमी करणार आहे. तुमले खोटं वाटे ते ना सांगायला म्हणजे लाजे असे राहणे की स्वतःने मोठे की माणूस नाही करू शकत. ज्या टाइमले माझे भरत्या करत एवढा स्वाभिमान होता मी तर कधी सांगू की तू कधी सांग सगळा बोला सपोर्ट, पण तोही विचार करे ठीक आहे माणूस म्हणजे मी कोरोना मेकवर राहिला ना. तुमले खोटं वाटे सकाळी 3:30 वाजता उठे सर खोटं अभ्यास करत जाऊ मी काय की त्याने डेडिकेशन तोडतो, कारण की त्यांना असा विषय आणि तो म्हणजे प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी काय आवडत मला की ते लय बाहेर नाही माहिती मी जे सांगाशील ते नक्की कराशील. तुमले खोटं वाटत नसेल. ऍक्च्युअली कोरोना पिरियड क्लास बंद होता, मनी अर्निंग बंद होती, तर रोडला काम चालू का असो घाल आपले जळगाव पाचोरा जे तुम्ही त्या टर्न देखतस ना तर बाहेर मोडो सीधा घुसो त्याच्या पोल आहेत त्या पोल त्यांनी काढले त्या पोल काढायला द्यायला तुमले खोटं वाटे मिस्त्री काय काम करेल बरं डोळे कधी गोष्ट म्हणून मला आवडत या आपला संध्याशी वगैरे बांधलेले ना कलर मारायला बरं आले मी परत तेच बांधकाम करायला मिस्त्री नाच खाल्लो रस्त्यानं कामले जायले कॅन्टीन मा काय वाढले नाईटले ड्युटी करू नाईटले ड्युटी होम काढणार बऱ्याच काही गोष्टी होत्या आणि ते का लाईफ त्याला कोण एकच शिका पेशन्स काय त्याना विषय कोण काय बोले मन परत येईल लागे त्यानं पुढे ते लागे तुम्हाला पकोडा बघरले मी त्यांना पाहता लोक की काटिंग लोक ऑलवेज जाईल लाईफ मा प्रत्येक नाही गोष्टी आम्ही समय वाटे राहतो चांगला समय होणार. आज लोकच एक भेटत नाही, आज तो 2 लिस्ट उभा आहे. एक ऑर्डर घरमा पडेल ट्रेनिंग करते पोस्टिंग आले पश्चिम बंगाल पडेल घरमा ते देखी पण देखी असा टाइम आहे मला ते का नेहमी एक वाक्य देव प्रत्येक भिकारीला भेटतेस पण भिकारी लाईन होता. कधी कधी आपला नंबर पण सुटीदास पण नवीन नंबर ना लागला पण भेटस वय ना 29 वयच ना चालू आहे मला रनिंग आहे मी ट्रेनिंग करीस आणि तुम्हाला वय तर काहीच नाही आणि विशेष म्हणजे मी असं पुन्हा दाखवला पोरस ना मी 3-4 वर्षांना मोठा होतो लहान पोरस म्हणजे एका क्लासले बसून ज्या पोर असल्या लाज वाटत पोरले क्लासले एवढं लागले लाज वाटत एवढं लाज वाटत गोडाऊन मा सॉरी आपला ग्रामपंचायत क्लास चाले कोण होतं विकेस चालत कोण होतं क्लासले ते का बरोबर त्यानं वय 26 चालू होतं मी जसं त्याला एकच शब्द दिला होता मी तिथं फक्त डेडिकेशन स्टडी कर क्लास बंद करू नको तुमल्या क्लासने महिमा तुला दिसली नाही. आज सरळ होईना व्यक्ती पण 2 नोकऱ्या आहेत क्लास ना मध्ये लय वेगळा विषय तुम्ही फक्त ना कन्सिस्टन्सी असले पाहिजे सातत्य असलं पाहिजे. 26 महिना पोऱ्या 17 महिना पोर अभ्यास पडत नाही क्लास माहित जाईल आणि मागे पडले सरी अभ्यास तो एकच सांगे मी त्याला बोलत जाऊ काही तरी नातन साला आता तर मी काही लास्ट वाटत नाही सर्व असतं नाही जाऊ दे आप्पा नोकरी लाग नाही लोकांच्या काय लागते नाही तर वाक्य नाही करायचं नोकरी लाग नाही पहिले साला आपलं जनरल डबा माझो आधी साला सीआरपी तिकीट कर दिलं होतं पहिले आई ताकद राहते बाकी काय नाही पाणी बिग सगळं व्हिडिओ काढून आपण रुमाल भेटेल म्हणजे की जाऊन गव्हर्नमेंट गैर सुविधा देस पहिले मी विचार करू टीसी येत लोक पहिले आपला पण एक टाइम असा होता म्हणतात आता वोट मग टीसी म्हणे सर म्हणे ते म्हणते तिकीट काढून नाही सर रेल्वे पेंटिकेट वापरणारा माणूस टीसी तो सर म्हणे तिकीट करणार तो पण म्हणे नाही सर टॅक्स घालत होतं कटिंग बिटिंग करू दे सर म्हणतो सर तिकीट त्या पण तिकीट वगैरे मान रिस्पेक्ट गैरी भेटस फक्त मेहनत करा बाकी पुढे जन्नत म्हणतो.
ना तुला काय सांग काही बी सांग म्हणजे काय इव्हेंट काय करा सांग इव्हन काय नाही फक्त हात पाय वगैरे जपिसून वापरणं पडत ट्रेनिंग मा पोरं काय जास्त ॲडव्हान्सपणा करतात आम्हाला कम से कम 100-150 मुलं डेलिगेटिव्ह घेतात कोणा लिगामेंट तुटी घेतात कोणा हात पाय मुली घेतात जास्त ॲडव्हान्सपणा ज्या करतात तेच ना बस ट्रेनिंग माझं जो 1000 संघ आहे ना ट्रेनिंग ऑटोमॅटिक 2500 फक्त पहिला 3 महिना गेला कटिंग क्लास ट्रेनिंग म्हणजे असं वाटत पहिला 3 महिना जो पोर याला पै जाणार असतो तो पैजा ट्रेनिंग थोडी ज्यांनी 3 महिना पार केली जात त्यांनी POP पार केली असं बोलत कारण वेगळी शारीरिक कसरत करतात 3:30 वाजता उठणं पडत रात्री 11-11:30 वाजता झोपतं शरीर पूर्ण म्हणजे की पाठ दुखत शरीर ना त्या रैम नावनी चीज राहते त्याच ना पनिशमेंट राहते कोण फॉलिंग करते तिचाच ट्रेनिंग खेळ आणि पोरं तर काही हटत नाही मागे आपण इतकी जर मेहनत करेल रास तर त्याने काही नाही मी तर पुरा दिन हसी सण काढत त्या म्हणत कितला का मारत ना मार खायलो खाली असतो मी काही चलो पाहिजे म्हणतो गाव मा हालत करावं अपेक्षा 8 हालत करावं 1,500 खराब निघणार कितला पण मार खाजा आपण हसी सण करा रूम वरतो इकून काय ऐका इकून सोड द्या आणि बघा नोकरी लागणार आपल्या काही लेत नाही आता बटालियन लगू एकच नंबर आहे एकदम भारी आहे काही काम राहत नाही काही नाही ट्रेनिंग वगैरे हलवतात पण ते 4-5 दिवस ना समजे काय जिंदगी चांगली कारण मेहनत लागली सर दुर्गापूरले आते मी ॲडज्युटंट साहेब सुट्टी झालेली जाते ते मणिपूर जाणार आहे मी ते 20 दिवस नाही सुट्टी आहे सुट्टी काढली सर मणिपूरला पोस्टिंग होणार नाही परत अरे अलाउन्स वगैरे कमी आहे ना मग सर म्हणे मणिपूरला जातोच म्हणतो 20 दिवस नाही सुट्टी काढली सर मणिपूरला चालू ही जर्नी चांगली बस चला जे की आपण